कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आलो तर आम्ही टेरेसवर ॲलोवेरा काढायसाठी. खूप केस खराब झालेत माझे, त्याच्यासाठी 6 महिने झालं मेहंदी लावलीच नव्हती. आता गावाकडे लग्नाला गेल्यामुळं ते स्प्रेनी ह्याने खूपच असे हे झालेत, फाटे पण फुटलेत आणि व्यवस्थित वाटणार ते सरी सरबट झाल्यासारखे झालेत, असे रटरट जाड वाटायला लागलेत. केसाला हात लावला तर हे बघा किती सगळी कोरपड आली. उन्हाळ्यात पास सुकून गेली म्हणजे एवढी नव्हती फुटली. आता पाऊस सुरू झाल्यापासून खूप छान आली. थोडे मोठे मोठे पानं काढून घेतलेत. ते छोट्याच कुंडीत किती छान आले बघा, एवढे निघलेत तरी अजून खूप आहे सगळीकडे. तसे येलो येलो कलरचं नाही का ते त्यांचं खाली असं उभी करून ठेवली ना, सगळं खाली जाते. मग ते नाही घ्यायचं कधीच. ते एक दिवस आधी कट करून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट करायची. वरतीच ठेवली मी, फिल्टर पिशीच उभा करून खाली आणलीच नव्हती. मग सगळं येल्लो कलरचं खाली निघून जातं त्याचं. मग दुसऱ्या दिवशी खाली घेऊन आले. हे बघा सगळं ते काळं काळं पडले का, ते सगळं काढून टाकायचं. ते येल्लो कलरचं पण सगळं निघून गेलं वरती. ते काढून टाकलं साईडला. चेहऱ्यावर कोरपड जेल लावण्याचे फायदे भरपूर असतात. कोरपडीमुळे भरपूर असे चेहऱ्याला पण फायदे होतात. चेहऱ्यावर मुरुमाचे डाग घालवण्यासाठी कोरपडीचा अतिशय गुणकारी आहे. कोरपडीला ना चेहऱ्यावर जर लावले ना आपण संध्याकाळी झोपताना, त्याचं खूप चेहऱ्याला म्हणजे असं हे येते, चमक येते आणि चेहरा असा क्लीन होतो. आणि सुंदर त्वचा हवी असेल तर नियमित कोरपड जेलचा वापर करावा. रात्री नियमित प्रमाणे कोरपड जेलमध्ये गुलाब जेल असते ना आपलं बॉटल गुलाब जेलची, त्याच्या पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा तेजदार होतो. चेहऱ्यावरील मुरुमाचे डाग घालवण्यासाठी कोरपडीचा मस्त चांगला उपयोग होतो. ते कोरपड लावल्यावर आपल्या चेहऱ्याला चेहऱ्यावर जमा झालेली धूळ घालवण्यासाठी, तसेच उन्हाळ्यात नाही का काळवटलेला असा चेहरा आपलं उन्हात गेल्यावर पूर्ण असं काळा असा चेहरा झाला ना, त्याला पण रात्री झोपताना कोरपड आणि गुलाबजेल लावून झोपायचं. छान होतो उजळदार चेहरा असा. कोरपडीचे जेल वापरले चेहऱ्यावरचे असे पिंपल्स डाग निघून जाते. खूप सगळा फायदा आहे कोरपडीपासून आपल्याला. आणि खाल्ल्यावर पण उष्णता कमी, ज्याला उष्णता आहे का ते कोरपडीचा थोडासा गर जरी खाल्ला ना तरी उष्णता कमी होते. एवढे सगळे फायदे कोरपडीचे आपल्या शरीराला. पण ती खूप कडू असते त्याच्यामुळे नाही खाऊ शकत कोरपड. काही लोक खातात. हे बघा सगळं असं चाकूच्या ह्याने सगळं काढून घ्यायचं. काही नाही 10-15 मिनटात हे सगळं काढून होते. थोडा टाईम द्यायला लागतो कुठल्या गोष्टीला नाही का. हे सगळं काढून झालं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले मी. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतली त्याची. ज्यूसचं भांडं मिक्सरचं हे काढलं. आता मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होते, लगेच होऊन जाते पेस्ट, पण काय टाईम लागत नाही त्याला पण. मग घेतले एक वाटी डिश घेतली आणि त्याच्यात गणपतीच्या मेहंदीचे 2 पॉकेट घेतले. 15-15 रुपयाचे आहेत हे पॉकेट 2. ते दोन्ही टाकले आणि त्याच्यामध्ये कोरपडीचा टाकून मिक्स करून घेतले. जसं लागेल तसं टाकायचं आपलं कोरपड पेस्ट केलेली. एवढी बास होती 2 पुड्याला. एवढी पेस्ट केलेली भरपूर होती. टाकताना वाटतं जास्त झालं का, पण ती रात्रभर ठेवायची मूर्ती ना, त्याच्यामुळे ती व्यवस्थित सगळे ह्याच्यापंदी मुरून बसते. रात्रभर मुरून हे होते. हे काय लवकर मिक्स होत नाही. पाणी कसं लवकर मिक्स होते तसं कोरपडीचा हे मिक्स होत नाही. ते गाठी गाठी झाल्यासारखे वाटतात. नंतर हाताने ते प्लेन करायच्या. हे काय सगळंच टाकून घेतलं. आता आहे तेवढी कोरपड सगळी टाकली त्याच्यामध्ये. बरोबर झाली. मग ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं. हे बघा सकाळी असं झालं. सगळी कोरपड आतमध्ये मुरून बसलेली. सगळे छानपैकी मस्त. कलर पण खूप छान आलता, रेड कलर असा. हाताला पण लाल लाल झालते माझ्या हाताला. हे बघा एवढे झाले.
पेस्ट झाली. पण ह्याच्यात केमिकल नसते ना गणपती छाप मेहंदीमध्ये, त्याच्यामुळे मी गणपती छापच मेहंदी लावते पहिल्यापासून, दुसऱ्या मेहंदी यूज करत नाही. खूप केस तुटत आणि गळत पण होते माझी. केसाची वाढ पण छान होते कोरपडीमुळे. ते थोडे थोडे गाठी आहेत पण ते काही नाही, थोडेसे हाताने मिक्स केले की होऊन जाते. हे मी घरच्या घरीच मेहंदी लावत असते. एक थोडे थोडे घ्यायचं आणि वरती बरोबर सेंटरला गोल गोल करून असं मेहंदी लावत जायचं. पार्लरमध्ये खूप पैसे घेतात, त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरीच केलेलं चांगलं. आणि सकाळी लवकरच लावली मी, 8 वाजता लावली होती, म्हणजे 1 वाजेपर्यंत धुवून काढली. परत ही अशी झाली बघा. काय पार्लरमध्ये पण असेच लावतात, त्याच्यापेक्षा आपण घरच्या घरी 10 मिनटं दिले तरी होऊन जाते. हे बघा हात कसे झालेत लाल, पूर्ण लाल हात झाले. तर कपडे धुतल्यात निघून जाते. ते आता झाले, वॉश करून आले. फिल्टरचे पाणीच केस धुत असते मी. हे बघा कशी केसाला चमक आली. आता प्रज्वल चालला डान्स क्लासला. आज संडे होता ना, तो चालला डान्स क्लासला आता 10-10:30 वाजता. त्याला सोडायला चालला ओंकार. आता मी जात असते पण त्याला सुट्टी असतो, येतोय सोडून क्लासला जाऊन. हाय आता जवसाची करायची चटणी बघा, पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल मी कशी करते जवसाची चटणी. तुमच्याकडे करतात का जवसाची चटणी?